नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम। आपण काय करूयात, 9वी CBSE जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल्स हा जो लेसन आहे त्याच्यामधली एक कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत। ती आहे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के। आता हा जरी का टॉपिक लिहिलेला असेल मी 9वी CBSE तरी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो 10वी CBSE च्या पुस्तकामध्ये आहे किंवा 9वी 10वी महाराष्ट्र बोर्डचं अल्जेब्रा जे आहे त्याच्यामध्ये पण या प्रकारचा क्वेश्चन येतो। तर आता हा कसा सॉल्व करायचा हे आपण बघूया। बघा इथे मी बोर्डवरती क्वेश्चन लिहिलेला आहे। px म्हणजे काय की पॉलिनॉमियल की ज्याच्यामध्ये x हा व्हेरिएबल वापरलेला आहे। त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल आहे 2x² + kx + √2। आता तुम्ही म्हणाल की एक व्हेरिएबल पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आपण शिकतोय, तर इथे kx दिसतोय, k आणि x असे दोन व्हेरिएबल आहेत। तर हा जो k आहे हा k म्हणजे या x शी कनेक्टेड कुठला तरी नंबर आहे आणि त्या k ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे। आता याचे वेगवेगळे प्रकार असतात की ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची। आता हा जो क्वेश्चन आपण बोर्डवरती घेतलेला आहे तो कसा करायचा आहे बघा। तर त्याच्यासाठी एक कंडिशन दिली आहे की ही के ची व्हॅल्यू मला जी फाइंड आउट करायची आहे त्यासाठी एक कंडिशन आहे काय, तर x - 1 इज अ फॅक्टर ऑफ px। म्हणजे काय की x - 1 नावाचा किंवा x - 1 हा एक पॉलिनॉमियल आहे आणि तो px चा फॅक्टर आहे। तर या x - 1 चा 0 आपल्याला माहिती असला पाहिजे। x - 1 चा 0 म्हणजे काय, या पॉलिनॉमियलचा 0 म्हणजे काय, अशी x ची व्हॅल्यू की ज्यामुळे तो पॉलिनॉमियल 0 होणार आहे। तर मग आता x - 1 तर -1 च्या अपोजिट व्हॅल्यू कोणती येणार आहे x। तर मग आपण सुरुवात काय करणार बघा, x - 1 इज अ फॅक्टर ऑफ px, फॅक्टर ऑफ px, therefore x is equal to 1। म्हणजे जेव्हा सांगितले की ही व्हॅल्यू फॅक्टर आहे तर त्याचा अर्थ आहे की ह्याच्या अपोजिट जर का आपण x ची व्हॅल्यू घेतली आणि पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढली तर पूर्ण पॉलिनॉमियल 0 होणार आहे। तर x is equal to 1, मग px is equal to, मी पॉलिनॉमियल लिहिते, पूर्ण लिहिला पॉलिनॉमियल, x ची व्हॅल्यू मी 1 घेणार आहे। म्हणजे जिथे जिथे मला x दिसत आहे तिथे तिथे मी व्हॅल्यू 1 घेणार आहे। 2x² चा अर्थ काय होतो, 2 into जो काही x² आहे त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा आहे, प्लस kx, या दोघांमध्ये रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं म्हणून k into x ची व्हॅल्यू 1 प्लस √2। p1 is equal to 2 into हा 1 चा स्क्वेअर केला k into 1 k प्लस √2। परत p1 इकडे सगळीकडे therefore चं साइन लिहिणार मी, therefore 2 प्लस k प्लस √2। आता हा 2 रॅशनल नंबर आहे, k व्हेरिएबल आहे, √2 इरॅशनल नंबर आहे। या तिघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन असं कोणत्याही प्रकारचं रिलेशन त्यांच्यामध्ये नाही। आता x - 1 इज अ फॅक्टर, याचा अर्थ x ची व्हॅल्यू 1 घेणे हा जसा आहे त्याचबरोबर परत एकदा मी लिहिते की x - 1 इज अ फॅक्टर ऑफ px। याचा अर्थ आहे की हा जो पूर्ण पॉलिनॉमियल आहे त्याची व्हॅल्यू 1 घेतली तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येणार आहे। मग मी काय करते, ही जी व्हॅल्यू आहे तिथे कंपेअर करून बघते, 2 प्लस k प्लस √2 इज इक्वल टू 0। k या साईडला राहील, हा 0 मी मुद्दामच लिहिते कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना कळत नाही की तो 0 गेला कुठे, तो 0 आहे तिथेच आहे, फक्त हे 2 इकडे मायनस झाले आणि √2 सुद्धा मायनस झाले। 0 बरोबर कुठलीच ऍक्शन होत नाही म्हणून आले -2 आणि -√2, यांची ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही। तुम्ही असं लिहू शकता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन घेऊन 2 प्लस √2 अशी जरी तुम्ही का k ची व्हॅल्यू लिहिली तरी सुद्धा ते बरोबरच आहे।
तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, टू फाइंड व्हॅल्यू ऑफ के ही कन्सेप्ट 9वी 10वी महाराष्ट्र बोर्ड, 10वी CBSE आणि 9वी CBSE कुठलेही विद्यार्थी ह्या कन्सेप्ट वरून त्यांच्या पुस्तकातले क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. विशेषतः 9वी CBSE एक्सरसाइज 2.4 मधला हा एक क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.